नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी बनवणार आहे हिरव्या कैरीचे आम पापड. तर त्यासाठी मी इथं 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. त्या कैऱ्यांचा देठ काढून साल मी अशी कटरने काढून घेणार आहे. तर इथं मी दोन्ही कैऱ्याची साल काढून घेतलेली आहे. तर आता कैरी मी कापून घेणार आहे. कैरी कापून झालेली आहे. कढईमध्ये मी ठेवलं आहे 1 तांब्याभर पाणी. त्यामध्ये ही कापलेली कैरी टाकून 10 ते 15 मिनिटे झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं टाकून असा बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर हा गर चाळणीने चाळून मी कढईमध्ये टाकलेला आहे. यामध्ये मी टाकलेली आहे 2 वाट्या साखर, त्यानंतर अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा साधं मीठ आणि 10 ते 15 मिनिटं ही पेस्ट व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा गर याचा वाटीमध्ये मी काढून ठेवलेला आहे. 2 कलरचे पापड बनवणार आहे मी आणि अर्ध्या गरामध्ये हिरवा कलर मिक्स करून ताटाला तूप लावून मी असा ओतून घेतलेला आहे. ताटामध्ये व्यवस्थित पसरून झालेला आहे. तर आता ह्या राहिलेल्या गरामध्ये मी केशरी कलर टाकलेला आहे. हा पण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून ताटाला तूप लावून त्यामध्ये मी पसरून घेणार आहे. हिरव्या कैरीचा सीझन असल्यामुळे आणि ऊनही भरपूर असल्यामुळे तुम्ही सुद्धा हे आम पापड बनवू शकता. तर ही ताटं मी एकच दिवस उन्हामध्ये ठेवलेली होती. ऊन जास्त असल्यामुळे पापड एका दिवसात आपले तयार झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता खूप छान असे पापड निघालेले आहेत. तर आता हा पापड आपल्याला रोल करून घ्यायचा आहे. तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही कापू शकता. तर मी रोल करून घेऊन कापणार आहे. तर याच पद्धतीनं मी हाही हिरव्या कलरचा पापड काढलेला आहे आणि दोन्ही पापड आता व्यवस्थित कापून घेणार आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीनं आम पापड बनवून पहा. लहान मुलांना खूपच आवडतील. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.